नमस्कार मंडळी. ही माझी मागची शेंगोळ्याची रेसिपी 2 लाख प्लस व्ह्यूमध्ये गेली होती आणि खूप ताईंची रिक्वेस्ट होती की तुम्ही ही व्हॉइस ओव्हर करून आम्हाला डिटेलमध्ये सांगा. त्यामुळे आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे. यासाठी भरपूर शेंगदाणे भाजून घेतले आहेत, हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. छान पाणी टाकून पेस्ट करायची आहे आणि हे वाटण आपल्याला 2 प्रकारात वापरायचं आहे. इथे कुळथाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. कुळथाचं पीठ उष्ण असतं, त्यामुळे त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि अर्धं वाटण इथे वापरायचं आहे. छान पीठ हातावर पाणी घेऊन अंदाजानुसार मळायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पीठ घट्ट मळायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला बनवताना तुटायला नको शेंगोळे. त्यासाठी घट्ट पीठ पाहिजे आहे. आधी पीठ 10 मिनटं मुरायला ठेवायचं आहे आणि तेल टाकून तेलात जिरे आणि वाटण मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण शिजायला भरपूर वेळ लागतो. आपल्याला ही जिलेबी किंवा शेंगोळे, आमच्याकडे जिलेबी म्हणतात आणि हे शेंगोळे शिजायला 20 ते 25 मिनटं लागतात. त्यामुळे पाणी जास्त वापरायचं आहे. आमच्या साईडला हे असे लांब दोरीसारखे वळले जातात. हे बारीक आकारात लांब दोरीसारखे मी सगळे वळून घेतलेले आहे. थोडासा पिठाचा गोळा शिल्लक ठेवायचा आहे आणि सोडताना उकळी आल्यावर सगळे असे मोकळे करून सोडायचे आहेत आणि झाकण ठेवायचं नाही आहे. उरलेला शिल्लक ठेवलेला गोळा गरम पाणी टाकून मॅश करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते पाणीसुद्धा आपल्याला या जिलेबीत म्हणजे शेंगोळ्यांमध्ये वापरायचं आहे. त्याने घट्टसरपणा येतो आणि चवीलाही छान लागते. वरतून कोथिंबीर टाकायची. प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत वेगळी असते, पण चव मात्र तेवढीच अप्रतिम लागते आणि सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. जास्त चमच्याने हलवायचं नाही, नाहीतर तुकडा पडतो. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमची रेसिपी कशी आहे तेही मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.